तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच फिजिक्सवाला कंपनीने आपल्या सर्व महाराष्ट्रातील MPSC विद्यार्थ्यांसाठी काही अतिशय महत्त्वपूर्ण बॅचेस घेऊन आलेले आहेत आणि त्या बॅचेसमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप शिक्षक शिकवणार आहेत आणि या बॅचेसमध्ये एनरोल करण्यासाठी मित्रांनो आपल्याला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्या बॅचेसवर 1000 रुपयाचे डिस्काउंट मिळवण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो कोड दिसत आहे तो एनरोल करतेवेळेस जरूर टाकायचा आहे। 1000 रुपयाचा डिस्काउंट आपल्याला लगेच मिळेल। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये किती पुस्तके होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयात एकूण किती हजार पुस्तके होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील 50,000 पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयात होती। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी शेतातील माती कोणत्या पिकामुळे कमकुवत होत असते? शेतातील माती खालीलपैकी कोणत्या पिकामुळे कमकुवत होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील ज्वारी पिकामुळे शेतातील माती कमकुवत होते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अतिशय जास्त असते। पाहूया पुढचा प्रश्न। सर्वोच्च न्यायालयाचा कारभार कोणत्या भाषेतून चालत असतो? सर्वोच्च न्यायालयाचा कारभार खालीलपैकी कोणत्या भाषेतून चालत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा जो कारभार आहे तो इंग्लिश या भाषेमध्ये चालत असतो। पाहूया पुढचा प्रश्न। पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कोणता रोग होत असतो? पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील ल्युकेमिया हा जो रोग आहे पांढऱ्या पेशींच्या वाढीमुळे होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी कोणाच्या मांसापासून मानवासाठी 40 प्रकारची औषधे बनवली जात असतात? खालीलपैकी कोणाच्या मांसापासून मानवासाठी 40 प्रकारची औषधे बनवली जातात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील डुक्कर या प्राण्याच्या मांसापासून 40 प्रकारची औषधे मानवासाठी बनवली जात असतात। पुढचा प्रश्न पाहूया। अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे कोणी सांगितलेले होते? अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे खालीलपैकी कोणी सांगितले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील गौतम बुद्ध यांनी अष्टांगिक मार्ग दुःख निवारणाचा मार्ग आहे असे सांगितले होते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होत असतो? मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील सस्तन गटामध्ये मानवाचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। खालीलपैकी भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे? भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील झारखंड, त्रिपुरा आणि मिझोरम या सर्व राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे। विद्यार्थ्यांनो फिजिक्सवाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे जी की MPSC कंबाईंड 2024 साठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या बॅचेसमध्ये शिकवणार आहेत। पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष देऊन चर्चा देखील केली जाणार आहे। क्लासमध्ये आपल्याला PPT देखील पुरवली जाणार आहे। तसे तर या बॅचची किंमत 5999 आहे, परंतु आपल्याला फिजिक्सवाला हे 2999 लाच उपलब्ध करून दिलेली आहे। अलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत। रोजच्या सराव चाचण्या आणि त्यांची सर्वसमावेशक उत्तरे देखील आपल्याला सांगली जातील। तसेच रोजचे लाईव्ह क्लासेस देखील घेतले जाणार आहेत आणि मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकावर फुल चर्चा देखील आपणा सर्वांसाठी केली जाणार आहे आणि MPSCच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत। तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल करते वेळेस टाकायचा आहे। आपल्याला तुरंत 1000 रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे। तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे।
पुढचा प्रश्न पाहूया, दोन अक्षवृत्त यांच्यामधील अंतर किती किलोमीटरचे असते? दोन अक्षवृत्त यांच्यातील अंतर एकूण किती किलोमीटरचे असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 111 किलोमीटरचे दोन अक्षवृत्त यामधील अंतर असते. पुढचा प्रश्न पाहूया, गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटलेले होते? गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख संबोधले होते. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र किती किलोमीटरपर्यंत असू शकते? कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र एकूण किती किलोमीटरपर्यंत असू शकते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, 10 ते 70 किलोमीटरपर्यंत खोलीवर कमी भूकंपाचे केंद्र असू शकते. पुढचा प्रश्न पाहूया, नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जात असतो? नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशासाठी दर्शवला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, वनांसाठी नकाशामध्ये हिरवा रंग दाखवण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये महाकाली लेण्या स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, पाक्षिक हे वृत्तपत्र दर किती दिवसाला प्रकाशित होत असते? पाक्षिक वृत्तपत्र एकूण किती दिवसाला प्रकाशित केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, दर 15 दिवसाला पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता एक रोग विषाणूपासून होणारा आहे? खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील, डेंग्यू ताप हा जो रोग आहे विषाणूपासून होणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे? बंगालच्या फाळणीला जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, लॉर्ड कर्झन हा गव्हर्नर जनरल बंगालच्या फाळणीला जबाबदार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, लोकरपेक्षाही खालीलपैकी कोणती वस्तू महाग असते? लोकरपेक्षाही खालीलपैकी कोणती वस्तू महाग असते? ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो, लोकरपेक्षाही रेशीम ही वस्तू महाग असते. पुढचा प्रश्न पाहूया, संतांची भूमी असे कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हटले जात असते? संतांची भूमी खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील, गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न, 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला होता? या ठिकाणी 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय खालीलपैकी कोणी दिलेला होता? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील, मुंबई उच्च न्यायालयाने 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशावर आढळलेले असते? एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशावर असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, अननस तसेच लिंबू या दोन्ही फळावर एस्कॉर्बिक ॲसिड असते. पुढचा प्रश्न पाहूया, बिटुमिनस खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? बिटुमिनस खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कोळशाचा बिटुमिनस हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाबळेश्वर शिखर महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना बिस्मार्क ऑफ इंडिया म्हणतात? भारतातील कोणत्या व्यक्तींना भारताचे बिस्मार्क ऑफ इंडिया संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक राहील, सरदार पटेल यांना बिस्मार्क ऑफ इंडिया असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवलेल्या होत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, एकूण 30 पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, मंगळ ग्रहावर सर्वात जास्त रोवर पाठवणारा खालीलपैकी कोणता देश आहे? मंगळ ग्रहावर सर्वात जास्त रोवर पाठवणारा खालीलपैकी कोणता देश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, अमेरिका हा देश मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर पाठवणारा एक देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर येतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, आग्नेय या दिशेला जे आहे बंगालचा उपसागर भारताच्या येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, या कार्बन मोनॉक्साईड हा खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अधिक जबाबदार असतो? कार्बन मोनॉक्साईड खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अत्यंत जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील, हवेच्या प्रदूषणास कार्बन मोनॉक्साईड हा अत्यंत जबाबदार असतो.
पुढचा प्रश्न पाहूया, संसदेच्या धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश झालेला असतो? संसदेच्या धनविधेयक या विधेयकामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. कर लावणे, कर माफ करणे, कर बदलणे हे सर्व बाबींचा समावेश धनविधेयकात झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया, तामिळ ही भाषा खालीलपैकी कोणाची अधिकृत भाषा आहे? तामिळ भाषा खालीलपैकी कोणाची अधिकृत आहे? ऑप्शन क्रमांक 4 आहे सिंगापूर, श्रीलंका, पुदुचेरी या सर्वांची तामिळ ही एक अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत? आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील भगवान गोयल आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संसदेमध्ये कोणत्या भाषेचा वापर करण्यात येत असतो? भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा वापर होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, इंग्रजी तसेच हिंदी या दोन्ही भाषेचा वापर संसदेमध्ये केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रेहाउंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ग्रेहाउंड्स नक्षलविरोधी पथक खालीलपैकी कोणत्या भागाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील तेलंगणा राज्याचे ग्रेहाउंड्स हे नक्षलविरोधी पथक आहे. काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे? काठमांडू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या संस्थेचे मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, दादोजी कोंडदेव खालीलपैकी कोणाचे गुरु होते? दादोजी कोंडदेव खालीलपैकी कोणाचे गुरु होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दादोजी कोंडदेव गुरु होते. पुढचा प्रश्न पाहूया, सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे? सार्क संघटनेमध्ये एकूण किती देशांचा सहभाग आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सार्क या संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा सहभाग झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आहे. पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी अशी कोणती गॅस आहे जी की फुलांचा रंग उडवू शकते? खालीलपैकी कोणती गॅस फुलांचा रंग उडवू शकते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 राहील क्लोरीन ही अशी एक गॅस आहे जो की फुलांचा रंग उडवू शकते. पाहूया पुढचा प्रश्न, लिम्फोमिया यामुळे खालीलपैकी कोणत्या पेशीचा कर्करोग होत असतो ते सांगायचं आहे. लिम्फोमियामुळे खालीलपैकी कोणत्या पेशींचा कर्करोग होतो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील तांबड्या पेशींचा कर्करोग लिम्फोमियामुळे होणारा आहे. हेमोग्लोबिनचा रंग खालीलपैकी कोणता असतो? हेमोग्लोबिनचा रंग खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील जांभळा हेमोग्लोबिनचा रंग असतो. पाहूया पुढचा प्रश्न, वैतरणा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी नदी आहे? वैतरणा नदी खालीलपैकी कोणत्या भागातील सर्वात मोठी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, वैतरणा ही नदी कोकण भागातील सर्वात मोठी असलेली नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आंध्र प्रदेश हे राज्य 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? आंध्र प्रदेश राज्य 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारतातील एकमेव आणि पहिले राज्य आंध्र प्रदेश हे 3 राजधान्या असलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बिमस्टेकचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील, ढाका या शहरामध्ये बिमस्टेकचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी भाषा सार्क संघटनेची अधिकृत भाषा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील, अंदाजपत्रक हे कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, सागरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील मानवनिर्मित असलेले पहिले अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव येत असतो? वनस्पतीच्या पानाला हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 1 राहील, क्लोरोफिल यामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग येत असतो. पाहूया पुढचा प्रश्न, 4000 चौरस मीटरमध्ये एकूण किती एकर जमीन येते ते सांगायचं आहे. 4000 चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील,
4000 चौरस मीटर म्हणजे 1 एकर जमीन असते. पाहूया पुढचा प्रश्न. सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटरपर्यंत जात असतो? सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज एकूण किती मीटरपर्यंत जाऊ शकतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 एकर 180 मीटरपर्यंत एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकतो. पाहूया पुढचा प्रश्न. 1 हेक्टर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते? एका हेक्टरमध्ये एकूण किती एकर जमीन असते? ऑप्शन क्रमांक 1 एकर 2.47 एवढी जे आहे एका एकरमध्ये जमीन असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 एकर जीवनसत्व सी हे मानवी मूत्रातून उत्सर्जित होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलेली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील नागपूर या शहरामध्ये किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील ग्रह खालीलपैकी कोणता आहे? दिवसासुद्धा दिसू शकणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 ग्रह शुक्र ग्रह एक असा ग्रह आहे जो की दिवसासुद्धा दिसू शकतो. असा ग्रह आहे जो की दिवसासुद्धा दिसू शकतो. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला एक रिक्वेस्ट मनापासून आहे की फिजिक्सवाला कंपनीने जे आपल्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जे बॅचेस घेऊन आले आहेत त्या बॅचेसमध्ये आपल्याला नक्कीच एनरोल करायचं आहे. कारण त्या बॅचेसमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप शिक्षक शिकवणार असल्याकारणास्तव आपण एनरोल नक्कीच करायचं आहे. आणि त्या बॅचेसवर 1000 रुपयाची सूट मिळवण्यासाठी जो आपल्याला स्क्रीनवर कोड दिसत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण जो कोड आहे तो यूज जरूरच करायचा आहे एनरोल करते वेळेस. तर 1000 रुपयाचा डिस्काउंट आपल्याला लगेच दिले जाईल. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास